मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलेली आहे लोकमत सखी मंचच्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी। तर या ठिकाणी आज महाराष्ट्राचे हास्य सम्राट आणि विनोदी कलाकार सागर कारंडे सर यांचं आज या ठिकाणी एक विनोदी नाटक आहे। त्या नाटकाचं नाव आहे हीच तर फॅमिलीची गंमत आहे। आपण पाहतच आहात या ठिकाणी आता नवीन सखींचे नाव नोंदणी सुरू आहे। खूप अशा नवीन मेंबर अशा येत आहेत। खूप अशी नाव नोंदणी झालेली आहे। तर आपल्याला हे छोटं लकी ड्रॉ कूपन बुक मिळतं आणि हे एक बुक आहे आणि एक आपल्याला बॅग मिळते, ट्रॅव्हलिंग बॅग नाव नोंदणी केल्यानंतर। त्यांना नोंदणी करण्यासाठी सभासद होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फक्त 500 रुपीज भरायचे आहेत। नोंदणी केली ना की कार्यक्रम जाते। या ठिकाणी धम्माल विनोदी नाटक आहे, हीच तर फॅमिलीची गंमत आहे। तर चला पाहू आज सखींचा उत्साह आणि आज किती सखी असे सपोर्ट करतायत। या आपल्या प्रतिनिधी आहेत। करिश्मा मैडम की हम भी राह देखते बहुत अच्छा काम कर रही है आप। पिछली बार हमने हल्दी कुमकुम के वक्त भी बहुत अच्छे से आपने ये किया था, शूटिंग वगैरह लिया था। हमें बहुत अच्छा लगता है आपसे मिलना और ये सब क्योंकि न्यू है हमारे लिए। थँक्यू। ही माझी मैत्रीण आहे सुवर्णा, ही पण विभाग प्रतिनिधी आहे। ती तिच्या विभागात काम करते। तर काम करताना काय काय तिला अनुभव येतात ते ती सांगेल आता। नमस्कार सगळ्यांना, मी सुवर्णा बंबोरी नालेगाव आणि केडगाव विभाग प्रतिनिधी म्हणून काम पाहते। यावर्षीचं गिफ्ट आणि गिफ्ट कुपन पाहून खूपच छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्याला आणि असाच दरवर्षी पण रिस्पॉन्स मिळावा असं मी सांगते। सर्व महिलांनी प्रोग्रामचा आनंद घेत राहावा, बस यापुढे काही नाही। थँक्यू। तर या ठिकाणी आपल्याला कुपन कार्ड आहे ना आपल्याकडं, ते दाखवून या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळते। एंट्रीलाच आपल्याला या ठिकाणी लकी ड्रॉ आहे। लकी ड्रॉसाठी आपण चीट भरून आपलं नाव नंबर हे कुपन भरून आपण त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला 11 लकी सखींना पैठणी मिळणार आहे। तर पाहू आज कोणत्या नशीबवान अशा 11 सखी आहेत। आपण पाहू या ठिकाणी हम हैं कृष्णा वैली से। इस्कॉन में है हमारा स्कूल नगर में, और हमारे जो स्कूल है यहाँ पे आपको संस्कृति के साथ साथ आपको एजुकेशन भी मिलेगा। हमारा जो एजुकेशन है वो पूरा इस्कॉन के ऊपर है और यहाँ पे आपको स्पिरिचुअलिटी भी मिलेगी और एजुकेटेड भी होगा आपका बच्चा। आपको वैल्यूज़ भी मिलेंगी और एजुकेशन मिलेगा। थैंक यू सो मच। हरे कृष्णा। चाहेंगे आप ज़्यादा से ज़्यादा लोगों को प्रचार करें हमारी स्कूल के बारे में और बताएं कि पाइपलाइन रोड पे हमारा स्कूल है, कृष्णा वैली स्कूल। हरे कृष्णा एंड थैंक यू सो मच। तर चला पाहू या ठिकाणी कोणता लकी ड्रॉ आहे की या ठिकाणी चैत्राली ब्युटी पार्लर यांच्याकडून लकी ड्रॉ आहे।
चला आपण पण लकी ड्रॉ भरू, पाहू आपलं पण नशीब आहे का. चैत्राली ब्युटी पार्लर रामचंद्र खून, इथे 20% डिस्काउंट आहे आणि तुम्ही 10 मार्चपर्यंत येऊ शकता. कधी व्हिजिट द्या, तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. नमस्कार, मी सुजाता देवळालीकर, चैत्राली ब्युटी अकॅडमी आणि पार्लरची संचालिका आहे. गेली 24 वर्षे चैत्राली ब्युटी पार्लर सखींच्या सेवेमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याकडे स्किन हेअर ट्रीटमेंट्स तर उपलब्ध आहेतच, अत्याधुनिक अशा मशीन ट्रीटमेंट्स आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत आणि आज सखी मंचच्या या कार्यक्रमामध्ये येऊन खूप अतिशय आनंद होत आहे आणि सगळ्या सखी सदस्यांनी चैत्राली पार्लरला आवर्जून भेट द्या. आपल्याकडे सर्व हेअर ट्रीटमेंट्स, स्किन ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत अतिशय वाजवी दरामध्ये. आपल्याकडे नववधूचे पॅकेजेस, प्री ब्रायडल पॅकेजेस उपलब्ध आहेत, तर नक्की भेट द्या. आणि मी माझ्यातर्फे फुलाची पाकळी सर्व सखी सदस्यांना 100% डिस्काउंटेड ऑफर्स पण प्रोव्हाइड करेल, हा माझा शब्द आहे. तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू लोकमत, थँक्यू व्हेरी मच. तर हा त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि त्यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याकडे आहे. तर चला मग आपण सर्वजण जाऊ, यांच्या पार्लरला भेट देऊ नक्कीच. तर आपल्याला हे कुपन भेटलेलं आहे, ते आपल्याला डिस्काउंट देणार आहे 20% पार्लरमध्ये. तर चला मग आपण जाऊ, नक्कीच पार्लरला भेट देऊ. भरपूर सखींचं आगमन झालेलं आहे आणि पहा किती लगबग आहे त्यांना लकी ड्रॉ भरण्याची. कारण प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला लकी ड्रॉमध्ये गिफ्ट मिळावं, पण फक्त 11 सखींना मिळणार आहे. या ठिकाणी आता रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचं प्रमोशनचे पोस्टर वगैरे लावायचं चालू आहे आणि हे आहे सेल्फी पॉइंट. महिला किती उत्साहात आहेत, एक वेगवेगळे पोस्ट देऊन सेल्फी काढत आहेत. ह्या आलेल्या आहेत आपल्या पावशे मॅडम. आम्ही आज नाटकाला आलो आणि असंच प्रत्येक वेळेस आहे ना, आम्हाला खूप वेळेस खूप 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 मज्जा येते. दरवेळेस नाटक, संक्रांत, गिफ्ट्स, वाव गिफ्ट तर किती छान छान असतात, खूप मज्जा येते. थँक्यू लोकमत. 10पासनं लोकमतचे मेंबर आहोत. आम्हाला अनेक गिफ्ट मिळाल्या, फार सुंदर कार्यक्रम होतो. सर्व महिलांना विरंगुळा मिळतो, आनंद लुटण्याची संधी मिळते. संक्रांतचे गिफ्ट, अजून दिवाळी आणि आयोजित कार्यक्रम, परत सखी मंचतर्फे नवीन नवीन पदार्थांची ओळख होते, समजून सांगतात आणि आम्हाला खूप आनंद लुटता येतो. असेच वारंवार कार्यक्रम करावेत आणि सर्व दुःखित महिलांना आनंदित ठेवावं हीच अपेक्षा आहे 2007 पासून. हां, आम्ही सर्व कार्यक्रम सोडून आणि सर्व हे करून इथेच येतो आणि आम्हाला जेव्हा मोबाईलवरती मेसेज येतात त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर सगळ्या ह्याची जाणीव होती आणि हा कार्यक्रम खूपच प्रामाणिकपणे
आणि विश्वासाने सर्वांना मोबाईल नंबर देऊन साजरा केला जातो. त्यामुळं किती गर्दीत आणि गडबडीत महिला असली तर तिला आठवण शेवटच्या क्षणापर्यंत करून दिली जाते. त्याबद्दल लोकमतचं धन्यवाद. तर तुम्ही पाहिलंच महिला किती आनंदी आहेत आणि आवर्जून या कार्यक्रमाची वाट पाहत असतात आणि कार्यक्रमाचं मेसेज आला की त्याची तयारी चालू करतात. लकी ड्रॉ भरण्याची लगबग चालू आहे महिलांची. पाहिलंत महिलांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आणि उत्साह आहे. खरं तर महिलांना अशा कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात. हे आपले कार्यक्रमाचे फोटोग्राफर काका आलेले आहेत. मोहिनी मधुकर वायकर, राहणार बालिकाश्रम रोड, नगर. मी 8 वर्षापासून कार्यक्रमाला येते. ह्या खूप छान कार्यक्रम असतात लोकमतचे. नाटक पण छान असतात. तेवढाच विरंगुळा वाटतो म्हणून या ठिकाणी यावंसं वाटतं. महिला खूप एक्सायटेड आहेत आणि खूप उत्साही आनंदी आहेत. महिलांचा आनंद हा इतका चेहऱ्यावरती आहे की त्यांना म्हणजे एक वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं. एक स्वतःसाठी वेळ दिल्यानंतर एक आनंदाचं आणि एक मस्त असं विरंगुळा या ठिकाणी आल्यानंतर होतं. त्यांना सर्व कामाचा कंटाळा, ताण तणाव याच्यापासून दूर होतात या ठिकाणी आल्यानंतर. तुम्ही पहिल्यांदाच लोकमतचे मेंबर झालात ना? हो, पहिल्यांदाच झाले. मस्त वाटलं. बॅग भेटली आणि अजून भरपूर ऑफर आहेत. त्यांनी एक बुक्स दिलं आहे आम्हाला त्याच्याबरोबर. त्याच्यावर खूप म्हणजे त्यांनी सवलतही ठेवलेल्या आहे. महिला खूप आनंदी आहेत. त्या पहिल्यांदाच लोकमतच्या मेंबर झालेल्या आहेत. खूप आनंदी आहेत. त्यांना एक गिफ्ट म्हणून ट्रॅव्हल बॅग मिळाली आहे.
तर चला मग आता आपण ना आतमध्ये जाऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ. हीच तर फॅमिलीची गंमत आहे. या नाटकाचा आनंद घेऊ. धम्माल विनोदी नाटक आहे हे. हीच तर फॅमिलीची गंमत आहे. या ठिकाणी सोसायटी चहा याची सेल्फी कॉन्टेस्ट स्पर्धा आहे. तर त्याची अनाउन्समेंट चालू आहे. तर त्या ठिकाणी आपण सोसायटी चहा या पीत असताना किंवा त्याचा बॉक्स घेऊन आपण सेल्फी काढून त्यांना पाठवायची आहे. तरी ह्या काही खुर्च्या रिकाम्या आहेत. तर एक थोड्या वेळाने ह्या सर्व खुर्च्या भरून जातील. तर पहा पूर्ण खुर्च्या भरलेल्या आहेत. तरी अजूनही महिलांचं आगमन होत आहे. असतो की नाही असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला गेम शो मध्ये किंवा या सगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट होता आलं नाही तरी सुद्धा आपल्याला हा सुंदर असा कार्यक्रम पाहण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण हा पाहू शकतो कार्यक्रम. आणि स्टार प्रमाणाचे कलाकार जे येणार आहेत त्या कलाकारांना पण पाहण्याची संधी, त्या कलाकारांना ऐकण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. लक्षात ठेवा, लोकमत सखी कार्निवल हा जो कार्यक्रम आहे 25 फेब्रुवारीला रविवारी दुपारी 2 वाजता आहे कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये. त्याच्यामुळे मिस करायचं नाही. जी काही रविवारची आपली कामं असतात सुट्टीच्या दिवशीची फटाफट वाइंडअप करायची आहेत. 1 वाजेपर्यंत 1 वाजता फटाफट छान आवरायला घ्यायचे. आवरून झाल्यानंतर 1:30 वाजता घरातून निघून 1:45ला कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचे. हे सगळं कशासाठी सांगते मी? तुम्ही म्हणाल गौरी जोशी काहीही सांगतात. कशासाठी सांगतेय? खूप वेळा ना आपण सगळ्याजणी कारणंही देत असतो. वेळ मिळाला नाही, असं झालं नाही, माझं कामच उरकलं नाही. ही सगळी कारणं झूट असतात. वेळ काढला तर वेळ मिळतो. सगळ्याजणी वेळ काढणार का? हो, मोठा येतच नाहीये. हो, आता तर एकदम छोटा झाला. ओके, याचा अर्थ मला पुढचं सांगणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमाकडे बोलूयात. हीच तर फॅमिलीची गंमत आयोजित आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे को पार्टनर आहेत जनसेवा फाउंडेशन. असोसिएट पार्टनर आहेत कृष्णा व्हॅलीज प्री प्रायमरी स्कूल आणि दहिवाळ सराफ. तर या चारही आपल्या 5ही प्रायोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की कसं आहे, आयोजन तर आपण खूप छान पद्धतीने करू शकतो, पण आपल्या पाठीशी प्रायोजक असल्याशिवाय ही कार्यक्रम आपल्याला इम्प्लिमेंट करणं हे अवघड होतं. प्रत्यक्षात आणणं, प्रत्यक्षात उतरवणं हे अवघड होतं. आणि या प्रायोजकांच्या प्रायोजकत्वामुळे त्यांच्या दानशूरपणामुळे आपले कार्यक्रम छान पद्धतीने सुरू होतात. सो या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट जनसेवा फाउंडेशन, कृष्णा व्हॅली प्री प्रायमरी स्कूल, दहिवाळ सराफ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गिफ्ट पार्टनर. कारण प्रत्येक वेळेला बघा कसं असतं, गिफ्ट लहान मुलांना जसं एक महत्त्वाचं वाटतं ना, आपल्यालाही सगळ्यांना कुठलंही बक्षीस म्हटलं खूप छान वाटतं. आणि हे गिफ्ट आज आपण देणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर जे आहेत तर ते आहेत चैताली मेकअप स्टुडिओच्या संचालिका सुजाता देवळीकर. हे आपल्या आजच्या गिफ्ट पार्टनर आहेत. त्यांच्यावरही आज लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 सेमी पैठणी या ठिकाणी आपण देणार आहोत. टाळ्या झाल्या पाहिजे.
यानंतर मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी आजचं सुंदर असं धमाल विनोदी नाटक आपण पाहणार आहोत। हीच तर फॅमिलीची गंमत आहे आणि या नाटकातल्या प्रमुख भूमिकेमध्ये असणारे माननीय सागरजी कारंडे यांना आपण सन्मानित करूया। मी लोकमतचे जनरल मॅनेजर माननीय नरेंद्रजी अंकुश सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय सागरजी कारंडे यांना सन्मानित करावं। या ठिकाणी धनश्री ताई देखील या ठिकाणी आजच्या नाटकातले प्रमुख कलाकार माननीय सागरजी कारंडे यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहेत। माननीय सागरजी कारंडे यांना विनंती आहे की त्यांनी या सत्काराचा लोकमत सखी मंचच्या ज्या सगळ्या सखी आहेत या सखींच्या प्रेमाचा स्वीकार या माध्यमातून या ठिकाणी करावा। सांगितलं टाळ्या वाजवणं ॲक्युप्रेशरचा खूप चांगला व्यायाम प्रकारे, तो व्यायाम किती चांगला करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे। बघा मैत्रिणींनो, नाती जपण्यात मजा आहे, नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यामध्ये मजा आहे आणि जुळलेले सूर गाण्यामध्ये देखील मजा आहे। लोकमत सखी मंचच्या माध्यमातून या ठिकाणी लोकमत आणि तुम्ही सुंदर असे सूर जुळले गेलेले आहेत, हे सुंदर असे ऋणानुबंध या ठिकाणी बांधले गेलेले आहेत आणि हे वृद्धी माझी एकुलती एक लाडाची लेट नाही ना, मला काय वाटतं माहिती का, या वयाची मुलगी आहे। काय चाललंय तुझं? जरा बाबा दिसला, बाबाची चव नाही तिकडे लगेच बाबाच्या आग्याला, बाबा नाश्ता करणार, बाबा पोहे घेणार, काय चाललंय तुझं? आलेच ना माझे राहिले 4 दिवस। हिचं लग्न झालंय। लक्षात का सगळं सोडून दे की मग तुझी ताई अशी वागते। काय झालं होतं मग असं वाटतं का? आता आजोबाला वाटलं नाही जातो बरोबर खेळावं, त्याच्याशी गोष्टी कराव्या, बागडावं। आजोबाला नातवाशी खेळायचंय, बागडायचंय, मी खेळते। दिवसभर त्या मुलीवर वॉच ठेवते, पण दिवसभर ती मुलगी घराबाहेरच पडत नाही, असं का? हा विचार करतो। विचार करू नको, दिवसभर ते घराच्या बाहेर का पडत नाही हा विचार कर। माझ्याकडे बघून गाणं म्हणताय, म्हणा म्हणा। नको नको, आता बायका वाटते मला पुढे राहू म्हणताय ना गाणं, म्हणा। छम छम करता काय चाललंय तुमचं तो गॉगलवाला माझ्या आईकडे बघून गाणी काय म्हणतात, माझ्या बाबाला बघून छिट्टा का मारतोय? तुझ्याकडे बघून करतोय, माझ्याकडे बघू कुठे येतो? आनंदाला माझ्या समोर तुम्हाला
सांगतो तुला, तुझे केस, तुझे गाल, तुझे डोळे यात मला काही दिसत नाही. आम्ही माझं काहीही त्याच्याकडे लागत नाही. अहो ते म्हणजे आपण टेण्याचं बोलूया. ते का नाही बोलत आहे? मोठ्याचं मग कसं बोलणार ते? बरोबर आहे, आपण बोलूया. मी काय म्हणते, आपण थोडं मॅनेज करूया. पण लग्न मात्र रात्री करायचं. तुला फसवायचं नाही मग मी सगळं खरं येऊन सांगितलं. पण तू मात्र मी मात्र काय, मी सुद्धा सगळं खरं येऊन सांगितलं तुझ्या बाबांना. मी सांगत त्यांना, अरे देवा, तुला सुद्धा अख्ख्या जगात सगळं काही सांगायला हाच माणूस सापडला होता. अरे मला तो सांगण्यासाठी आला होता, पण पुढचं काही मात्र मला आठवत नाहीये काही. सांगते बरं दादा, ऐका ना, ठीक आहे, येऊन तुम्हाला सगळं काही सांगितलं होतं ना? होया हो या फॅमिली फोटो काढू. काय का बुळबुळू चला तरी बोलतात नाही. आपण ऐकत नाही म्हणून आणि आम्ही सांगताय. काय बोलताय? हा बरोबर बोलताय. काय बरोबर सगळं उलटं बोलताय ते? हो का बोलताय? तुम्ही खरंच ठेका. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यांचा स्वभाव असा आहे हे तुम्हाला नक्की नक्की नका सांगू पर्सनल गोष्ट कशाला सांगू. तुम्ही समजूतदार आहात म्हणून तुम्ही समजून घेतलं. हो, सगळेच तसे नसतात. अगदी बरोबर, सगळेच तसे नसतात. पण हे आपण लक्षात ठेवलं ना तर सगळं सोपं होतं. पण प्रत्येक वेळी त्या उद्योगाकडे कोण दाखवत म्हणण्यापेक्षा त्या उद्योगाकडून जाणं नाही. काय सगळ्या कलाकारांसाठी स्टँडिंग ओवेशन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान संदेश शेवटी जाता जाता आपल्याला दिलेला आहे की आहे त्या चूक मानून दिलखुलासपणे आपल्याला जगता आलं पाहिजे. सगळ्या सखी मंचच्या सदस्यांना विनंती आहे, आपण जागेवर बसूया. आपल्याला लकी ड्रॉ काढायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.